मित्रांनो, पुन्हा एकदा आपण ओमचा प्रणव मंत्राचा जाप करणार आहोत. थोडा वेळ का होईना मी तुमच्याबरोबर जाप करते आहे. तुम्ही प्लीज थोडा टाइम तरी हा जाप करा, कारण एक आत्मशांती जी मिळते आपल्याला. आजचं आपलं लाईफ खूप दगदगीचं आहे, धकाधकीचं आहे आणि आपण खूप स्ट्रेसमध्ये वावरत आहोत. अशा वेळेला हा प्रणव मंत्राचा उच्चार सुद्धा ऐकण्याने किंवा बोलण्याने आपल्यामध्ये खूप फरक पडत जातो. तर प्लीज हा मंत्र म्हणा. मी अगदी कळकळीने तुम्हाला विनंती करते की प्लीज प्रणव मंत्र जो ओंकाराचा उच्चार आहे, ओमचा उच्चार आहे, त्याने अगदी आपली बॉडी हील होते, आपलं मन हील होतं. आपल्या मनात जे विचार असंख्य पटीने विचार असतात, जे कंटिन्यू आपल्या मनात चालू असतात, हे दूर होतात. तर प्लीज अगदी शांत बसा. डोळे गच्च नका मिटू, कधी गच्च डोळे मिटू नाही घ्यायचे. अगदी शांत रिलॅक्स मध्ये डोळे बंद करा आणि प्रणव मंत्राचा जाप करायला सुरुवात करा. हा प्रणव मंत्र आपलं आयुष्य हळूहळू क्लीन करतं, आपल्या आयुष्यातली दुःख कमी करतं. त्याचप्रमाणे आपल्याला एक शांतता निर्माण करून देतं. आपल्याला ज्या शांततेची खूप गरज असते, अगदी आपल्या डोक्याचे अनेक असंख्य विचार चालू असतात, त्याच्यातून कुठेतरी आपल्याला एक ब्रेक घ्यायचा असतो. त्याच्यासाठी हा प्रणव मंत्र खूपच उपायकारक आहे. आणि ह्या प्रणव मंत्राचे अनेक चांगले म्हणजे तुमच्या शरीरावरती परिणाम तुम्हाला नक्कीच दिसून येतील. तर पुन्हा 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 हा मंत्र म्हणत जा. सकाळी म्हणा, मेडिटेशन करत जा. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायला तुम्हाला नाही जमलं, खूप जणांचे प्रॉब्लेम्स असतात, खूप जणांना सकाळी उठायला नाही जमत, तर संध्याकाळी दिवे जेव्हा लागतात, संध्याकाळी आपण जेव्हा आपल्या देवघरात दिवे लावतो तेव्हाही अगदी 5 मिनिटं 10 मिनिटं काढून हा प्रणव मंत्रचा उच्चार नेहमी करत जा, जाप नेहमी करत जा. ह्याचे खूप पॉझिटिव्ह रिझल्ट अनेक लोकांच्या वरती दिसून आलेले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा विनंती करते, ओंकारचा जाप नेहमी करत जा, प्रणव मंत्राचा जाप नेहमी करत जा. हरिओम.